नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. तर आता आपण अर्थशास्त्रामधील आपला पहिला धडा चालू होता. अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना. तर या अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना या प्रकरणातील आपला हा घटक चालू होता. तुम्हाला माहीत हवे तर उत्पन्नाचे खालीलप्रमाणे विविध प्रकार आहेत. स्थिर उत्पन्न, आर्थिक उत्पन्न, पैशातील उत्पन्न व वास्तव उत्पन्न. व करारात्मक उत्पन्न, उर्वरित व शेष उत्पन्न, ऊर्जित उत्पन्न व अनर्जित उत्पन्न. तर हे काही उत्पन्नाचे प्रकार आहेत. यातला पहिला प्रकार म्हणजे स्थिर उत्पन्न. तर विशिष्ट कालावधीत स्थिर असणारे उत्पन्न म्हणजेच स्थिर उत्पन्न. तर जे उत्पन्न स्थिर आहे विशिष्ट कालावधीमध्ये त्याला आपण स्थिर उत्पन्न म्हणतो. उदाहरण भाडे, वेतन हे उत्पन्न स्थिर आहे. तर दुसरा कोणता आहे? अस्थिर उत्पन्न. विशिष्ट कालावधीत अस्थिर असणारे उत्पन्न होय. उदाहरण नफा हा धनात्मक व ऋणात्मक व शून्य असू शकतो. तर नफा हा कसा धनात्मक, ऋणात्मक व शून्य सुद्धा असू शकतो. तर पैशातील उत्पन्न म्हणजे प्राप्ती. जे उत्पन्न देशाच्या चलनात प्राप्त होते त्याला पैशातील उत्पन्न किंवा मौद्रिक उत्पन्न असे म्हणतो. उदाहरण इथे काय दिलेले आहे? 5,000 रुपयाचे उत्पन्न किंवा दुसरे 1,00,000 रुपयाचे उत्पन्न. तर वास्तव उत्पन्न प्रत्यक्ष खर्च करण्यायोग्य उत्पन्न होय. उदाहरण पैशाच्या मोबदल्यात वस्तूची खरेदी. वास्तव उत्पन्न. तर ई नंबरचे काय आहे? करारात्मक उत्पन्न. विशिष्ट नियम व शर्तीनुसार मिळणारे उत्पन्न होय. उदाहरण खंड, मजुरी इत्यादी. तर उर्वरित शेष उत्पन्न. उत्पादन घटकांना सर्व मोबदले दिल्यानंतर शिल्लक राहणारे उत्पन्न म्हणजे उर्वरित उत्पन्न होय. उदाहरण नफा. तर अर्जित उत्पन्न म्हणजे काय? उत्पादन प्रक्रियेत सहभागी झाल्यानंतर मिळणाऱ्या उत्पन्नास अर्जित उत्पन्न असे म्हणतो. उदाहरण खंड, वेतन, व्याज, नफा इत्यादी गोष्टींपासून मिळणारे उत्पन्न. तर अनर्जित उत्पन्न म्हणजे काय? कोणत्याही उत्पादन प्रक्रियेत सहभागी न होता इतर मार्गाने होणारे उत्पन्न. उदाहरण लॉटरी. अनपेक्षित लाभ. तर लॉटरीचे उत्पन्न हे कसे मिळते? लॉटरीचे उत्पन्न हे इनडायरेक्ट मिळते. जर आपला लॉटरीत नंबर लागला तर आपल्याला अनपेक्षित लाभ होतो. तर ही जी आकृती दिलेली आहे ही आहे आर्थिक क्रियेची. या आकृतीत बिस्किट दिसत आहेत. एक मुलगी बिस्किट हातात घेतलेली आहे व काही हात दिसत आहेत. म्हणजेच या आर्थिक क्रियेच्या आकृतीचा आपण अर्थ समजून घेऊ. पहिल्यांदा हे चित्र कशाच दिलेले आहे? हे चित्र आहे बिस्किटच्या कारखान्याचे. तर या बिस्किटच्या कारखान्यात बिस्किटे तयार होत आहेत व तेच बिस्किटे इकडे येत आहेत व तेच बिस्किटे आपल्याला मिळत आहेत. म्हणजे एका हाताने पैसे देत आहोत व दुसऱ्या हाताने बिस्किटे घेत आहोत. म्हणजेच आपण बिस्किटासाठी पैसे मोजत आहोत व हे जे बिस्किट मिळाले आहे ते मुलगीच्या हातात आहे. म्हणजेच ही जी संपूर्ण आकृती आहे ही
आर्थिक क्रियेची आहे. तर आता उत्पादन म्हणजे उपयोगितांची निर्मिती म्हणजे उत्पादन होय. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे 4 उत्पादनाचे घटक आहेत. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे उत्पादनाचे 4 घटक आहेत. तर नेहमी लक्षात ठेवा, जे उपक्रम केवळ दानछंद केले जातात तिथे आर्थिक विनिमय नसते. तेथे अर्थव्यवस्थेला अनुत्पादक मानले जाते. त्याद्वारे जीवनात अमूल्य वाढू शकतात. तर उत्पादनाचे 4 घटक आहेत. पहिला भूमी, दुसरा श्रम, तिसरा भांडवल आणि चौथा संयोजक. तर उत्पादनाचे 4 घटक. पहिला भूमी आहे. तर भूमी हा उत्पादनाचा नैसर्गिक घटक असून विनामूल्य देणगी आहे. भूपृष्ठालगत, भूपृष्ठाच्या वर, भूपृष्ठाच्या खाली उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीस अर्थशास्त्रामध्ये भूमी असे म्हणतात. उदाहरण खनिजे हे भूपृष्ठाखाली मिळतात. मृदा व पाणी हे भूपृष्ठालगत मिळते. तर हवा व सूर्यप्रकाश भूपृष्ठावर मिळतात. म्हणजे अर्थशास्त्रात भूमी ही व्यापक संकल्पना आहे. उत्पादन कार्यात सहभागी झाल्याबद्दल भूमीला खंड मिळतो. तर दुसरा उत्पादनाचा घटक म्हणजे श्रम आहे. तर उत्पादन प्रक्रियेत श्रम हा मानवी घटक आहे. आर्थिक मोबदला मिळवण्याच्या हेतूने मानवाने केलेले कोणतेही शारीरिक व बौद्धिक काम म्हणजे श्रम. तर श्रम या उत्पादन घटकाला वेतन, मजुरी व या स्वरूपात मोबदला मिळतो. उदाहरण सुतार, लेखनिक, अभियंता इत्यादींचे कामे. तर सुतार हा आपले काम करतो, दरवाजे, खिडक्या हे बनवतो व त्याला त्याचे उत्पन्न मिळते. तर लेखनिक पण तेच करतो. अभियंता, इंजिनियर पण त्याचे काम करतो व आर्थिक मोबदला मिळवतो. तर तिसरं काय आहे? भांडवल. पुढील उत्पादन वाढीसाठी भांडवलाची निर्मिती केली जाते. भांडवल हा उत्पादनाचा मानवनिर्मित घटक आहे. तर भांडवल हा उत्पादन घटकाला व्याजाच्या स्वरूपात मोबदला मिळतो. उदाहरण यंत्रसामग्री, तंत्रज्ञान, कारखान्याची इमारत इत्यादी. तर संयोजक उद्योगाचा प्रमुख व्यवस्थापक व कप्तान म्हणजेच संयोजक होय. तर उत्पादन प्रक्रियेतील संयोजन कौशल्याबद्दल त्याला नफ्याच्या स्वरूपात मोबदला मिळतो. तर दुसरे काय दिलेले आहे? वितरण. उत्पादनाचे समाजाच्या विविध भागांमध्ये वितरण होते. उदाहरण उत्पादन घटकांचे मोबदले खंड, वेतन, व्याज, नफा या स्वरूपात वितरण व्यवस्थेद्वारे वितरित केले जातात. तर विनिमय म्हणजे काय? आर्थिक वस्तू व सेवांची देवाणघेवाण करणे म्हणजे विनिमय होय. विनिमय म्हणजेच काय होय? खरेदी विक्री. अर्थशास्त्रामध्ये विनिमय हा प्रामुख्याने आर्थिक व्यवहाराशी संबंधित आहे. तर उपभोग म्हणजे मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तू व सेवांचा उपयोग करणे म्हणजे उपभोग होय. तर स्थूल अर्थशास्त्र. स्थूल म्हणजे मोठे किंवा एकूण. अर्थशास्त्रामध्ये एकूण घटकांचा एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पादन, एकूण गुंतवणूक, एकूण बचत, एकूण उपभोग, एकूण पुरवठा व एकूण मागणी, सामान्य किंमतीत पातळी इत्यादींचा अभ्यास केला जातो. तर केनेथ बोल्डिंग यांची स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या काय आहे? स्थूल अर्थशास्त्राचा संबंध वैयक्तिक परिमाणांशी नसून एकूण परिणामांशी येतो. वैयक्तिक उत्पन्नाशी नसून राष्ट्रीय उत्पन्नाशी येतो. वैयक्तिक किमतीशी नसून सर्वसाधारण किंमत पातळीशी येतो. तसेच वैयक्तिक उत्पादनाशी नसून राष्ट्रीय उत्पादनाशी येतो.
तर स्थूल अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना. तर राष्ट्रीय उत्पन्न हे देशाच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित आहे. त्याला देशाचे एकूण उत्पन्न असेही म्हणतो. तर एका आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवांची बाजारभावानुसार केलेली गणना म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न. यालाच आपण GDP असे सुद्धा म्हणतो. ते आपण पुढे पाहू. तर पुढचा भाग काय आहे? राष्ट्रीय उत्पन्न समितीने दिलेली व्याख्या. तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात उत्पादित आलेल्या वस्तू व सेवांची दुहेरी गणना होय. दुहेरी गणना टाळून केलेले मापन होय. तर बचत. तर उत्पन्नाचा असा भाग जो भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सध्याच्या उपयोगाचा त्याग करून शिल्लक राहतो त्यास आपण बचत म्हणतो. तसेच बचत म्हणजे उत्पन्नाचा असा भाग जो चालू उपभोगावर खर्च केला जात नाही. तर आता पुढे काय दिले आहे? गुंतवणूक. बचतीतून भांडवलाची निर्मिती होते आणि भांडवलाचा वापर उत्पादन प्रक्रियेसाठी करणे म्हणजे गुंतवणूक होय. उदाहरण यंत्रसामग्री, उपकरणे इत्यादी. तर व्यापार चक्र. अर्थव्यवस्थेत घडून येणाऱ्या आर्थिक चढउतारांमुळे जे व्यापारात बदल घडून येतात त्यांना व्यापार चक्र असे म्हणतो. ते प्रामुख्याने आर्थिक क्रियांमधील चढउतारांमुळे निर्माण होतात. तर आता इथे दोन संज्ञा दिलेल्या आहेत, चढ आणि उतार. तर चढ म्हणजे काय आणि उतार म्हणजे तेजी व मंदी होय. तेजी म्हणजे काय? सामान्य किमतीत पातळीत होणारी वाढ म्हणजे तेजी होय. तेजी म्हणजे काय दिलेली आहे? तर तेजी म्हणजे पातळीत होणारी वाढ म्हणजेच काय आहे? तेजी होय. तर मंदी म्हणजे सामान्य किमतीत किंवा पातळीत होणारी घट म्हणजेच मंदी होय. तर व्यापारातील चक्रीय बदलामुळे निर्माण होणाऱ्या बेकारीस चक्रीय बेकारी असे म्हणतात. तर ही चक्रीय बेकारीची व्याख्या दिलेली आहे, हे तुम्हाला माहीत आहे. तर आता आर्थिक वृद्धी. आर्थिक वृद्धी या संकल्पनेला संख्यात्मक दृष्टिकोन आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर आर्थिक वृद्धी म्हणजे दीर्घकाळात देशाच्या वास्तव उत्पन्नात झालेली संख्यात्मक वाढ होय. तर आर्थिक विकास ही व्यापक संकल्पना असून यात एका गुणात्मक दृष्टिकोन आहे. आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धी सोबत मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमध्ये गुणात्मक घडून आणणे होय. उदाहरण शिक्षण, आरोग्य. तर आता इथे काय दिलेले आहे? इथे दोन संज्ञा दिलेल्या आहेत, आर्थिक वृद्धी व आर्थिक विकास. त्यामधील फरक स्पष्ट केलेला आहे. तर आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास. तर आर्थिक वृद्धी म्हणजे देशाच्या वास्तव उत्पन्नात होणारी वाढ होय. तर आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धीबरोबरच महत्त्वपूर्ण आर्थिक घटकात परिवर्तनशील बदल जे लोकांच्या कल्याणात वाढ करतात. तर ही जी आर्थिक वृद्धी ही संकल्पना आहे ही संकुचित व संख्यात्मक आहे. तर आर्थिक विकास ही व्यापक व गुणात्मक संकल्पना आहे. तर आर्थिक वृद्धी आर्थिक विकासाशिवाय शक्य आहे.
व आर्थिक विकास हा आर्थिक वृद्धीशिवाय शक्य नाही. आर्थिक वृद्धी ही आर्थिक विकासाशिवाय शक्य आहे, पण आर्थिक विकास हा आर्थिक वृद्धीशिवाय शक्य नाही. तर आर्थिक वृद्धी ही एकांगी संकल्पना आहे, तर आर्थिक विकास ही सर्वसमावेशक संकल्पना आहे. तर आर्थिक वृद्धी ही स्वयंस्फूर्त आणि प्रतिगामी होणारा बदल आहे, तर आर्थिक विकास हा सहेतुक व पुरोगामी होणारा बदल आहे. तर आर्थिक वृद्धी ही राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्नाद्वारे मोजली जाते. तर आर्थिक विकास हा कृषी उत्पादकता, औद्योगिक उत्पादकता, जीवनमान दर्जा इत्यादीद्वारे मोजला जातो. तर आपण अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना हे प्रकरण पाहिले आहे. तर याच्यावरील स्वाध्याय आपण पुढच्या तासिकेत घेऊ. व पुढचे आपले प्रकरण कोणते आहे? पैसा. तर पैसा हे प्रकरण आपण पुढील तासिकेत पाहू. तोपर्यंत तुम्ही स्वाध्याय सोडवा व कमेंट बॉक्समध्ये उत्तरे द्या. तर पैसा हा 2 नंबरचा प्रकरण 2 आहे. तर धन्यवाद.